हाय हॅलो नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर एक आवळ्याची रेसिपी शेअर करते. कारण इतकी सुंदर मस्तपैकी ही रेसिपी आहे ना, कारण आवळा हा फक्त ह्याच सीझनमध्ये मिळतो आणि आपल्याला तो वर्षभर खायचा असतो. वर्षभर आवळा खाण्यासाठी आपल्याला त्याचे बरेच असे प्रकार आहेत की जे आपण आत्ता बनवतो आणि ते वर्षभर टिकण्यासाठी ठेवून देतो. त्यातलाच एक प्रकार आहे ते म्हणजे आवळ्याचं लोणचं. आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं आणि ते वर्षभर कसं टिकवायचं, त्याला अजिबात खराब न करता कशा पद्धतीने ते वर्षभर टिकवायचं, त्यासाठी मी बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण आवळा इतका हेल्दी असतो आपल्या स्किनसाठी, आपल्या हेअर्ससाठी खूप छान. अगदी छोटासा आवळा का होईना थोडासा तरी रोजचा खाल्ला गेला पाहिजे. त्यासाठी तो कशा पद्धतीने खाल्ला गेला पाहिजे त्यातल्या बऱ्याच रेसिपी आहेत त्या आपण तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यातलीच एक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर आवळ्याचं लोणचं शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बऱ्याच टिप्स असे सांगितले आहेत की तो लोणचं आपण ते खराब न होता वर्षभर कसं राहील चांगलं आणि ते आपण वर्षभर आवळा कसा खाल्ला जाईल हे बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करा, शेवटपर्यंत बघा. आणि आवडलंच तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा. इथे सुरुवातीला मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत. एक आहे की आवळा कधी पण लोणचं करायला घेताना किंवा कोणतीही रेसिपी करताना आवळाच आपण जेव्हा धुवून घेतो तो स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याला अजिबात पाण्याचा अर्क लागलेला नसला पाहिजे. कारण जेव्हा पाणी त्याला लागलेलं असेल किंवा आपण जो नॅपकिननी पुसू वगैरे तो पण आपले हात पण अगदी स्वच्छ पाहिजेत. कारण पाणी लागलेलं असेल ना तर आपलं लोणचं हे लवकर खराब होतं. त्याच्यामुळे व्यवस्थित आवळा अगदी पुसून घ्यायचा, स्वच्छ अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा. थोडा वेळ हवं असेल तर फॅन खाली ठेवून द्यायचा. आणि मी इथे दाखवते अशा पद्धतीने आपण आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. किंवा तुम्हाला ह्याच्याहून छोटे तुकडे पाहिजे असतील तसे करून घेतले तरीसुद्धा चालतील. इथे मी असे जरा अख्खे आवळ्याचे तुकडे घेतले ज्याच्यामध्ये आवळ्याच्या अशा रेषा दाखवलेल्याच असतात आपल्याला त्याच पद्धतीने मी असे तुकडे काढून घेतलेले आहेत. असेच आता आपण बाकीचे तुकडे सुद्धा काढून घेऊया आणि आपण आवळा हा व्यवस्थित असा सोडवून घेऊया. तुम्ही जर छोटे छोटे तुकडे तुम्हाला पाहिजे असतील तरी चालतील, पण हे करताना फक्त जरा सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या, हाताला लागता कामा नये. अशा पद्धतीने व्यवस्थित आवळ्याचे तुकडे काढून घ्यायचे आहेत. आणि फक्त एकच आहे की जी सुरी वापराल किंवा जे काही असेल ते स्वच्छ पुसलेलं पाहिजे. त्याला पाण्याचा अजिबात कुठेही अंश असता कामा नये. जेवढे अख्खेच्या अख्खे फोडं निघतील ना तेवढे खायला आणि दिसायला दोन्ही पण छान असतं. इथे आवळा आपला सोलून झालेला आहे. आता आपल्याला करायचा आहे मसाला. आता त्यासाठी आपण इथे एक छोटे मी सांगते तेवढ्या पद्धतीने मी सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम. मी पाव किलोच्या याने सगळं मेजरमेंट दिलेलं आहे. 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. इथे आता तुम्ही मोहरीची डाळ थोडीशी मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता. मी इथे डायरेक्ट घेतलेली आहे. इथे मी 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला तिखटपणा जास्त पाहिजे असेल तर थोडं जास्त अजून घेतलं तरी चालेल. पाव चमचा हळद घेतली होती. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपला झटपट असा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. फक्त आता ही जी मोहरीची डाळ होती ती एक तर तुम्ही अर्धी मिक्सरला फिरवून घ्या किंवा अख्खीच्या अख्खी मिक्सरला फिरवून घ्या. काय काय ना अशी जाडी नाही आवडत, पण अशी लोणच्यासाठी खूप छान लागते. कारण का जेव्हा लोणचं मुरतं ना तेव्हा त्याची डाळ जी फुगते ना त्याच्यामध्ये ती खूप छान असं लागतं. आता जी आपण आवळा जो कापलेला होता तो सगळा आपण त्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला आहे तो आपल्या आवळ्याला छानपैकी लागला पाहिजे. अशा याने आपण ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता एक गोष्ट आहे की शक्यतो हे सगळं करताना तुम्ही जर काचेची भांडी असतील तरी चालेल. आणि आवळा जेव्हा आपण स्टोअर करतो तो सुद्धा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा. प्लॅस्टिक, स्टील वगैरे दुसऱ्या कुठच्याही बरणीमध्ये नको. प्लॅस्टिक बरणीमध्ये ठीक आहे चालू शकतं, पण ते कसं जेव्हा मुरल्यानंतर तुम्ही थोडंसं म्हणजे असं सेपरेट करायला ठेवणार असाल तर ठीक आहे. पण जर लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं असेल ना तर शक्यतो काचेच्या बरणीमध्येच ठेवा, कारण का ते जास्त टिकतं.
त्याच्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा की जे काही लोणचं बनवण्याची आपल्या तर छोट्या क्वांटिटीमध्ये आहे म्हणून आपण काचेच्या बाउलमध्ये करतोय किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता जास्त क्वांटिटी असेल तर. पण लोणचं जे स्टोअर करून ठेवाल ना ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. आता आपल्या आवळ्याच्या फोडीनं सगळा मसाला आपण छानपैकी लावून घेतलेला आहे. खूप सिंपल पटकन होणारी अगदी अर्ध्या तासात होणारं हे लोणचं असल्यामुळे ना खूप सुंदर आहे आणि खायला तर खूप टेस्टी आणि टिकायला वर्षभर अशा पद्धतीचं असं हे आपलं लोणचं आहे. त्याच्यामुळे छानपैकी नक्की ट्राय करा. आता आपला मसाला सगळा आवळ्याला लावून झालेला आहे. आता इथे मी मेजरिंग कपचं 1 कप तेल एकदम कडक असं गरम करून घेतलेलं आहे. कारण का लोणचं आपल्याला ना जास्त दिवस टिकवण्यासाठी तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं. कारण का तेल आपलं लोणच्यासाठीचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तेल आता आपलं भरपूर छानपैकी असं गरम आहे. तिथे मी 1 कप मेजरिंग कपचं 1 कप तेल घेतलं होतं. इथे आता मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. ती आपण तेलामध्ये टाकून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी मेथी दाणे घेतलेले आहेत. पाव कप मेथी दाणे घेतलेले आहेत 1/4 ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकून घेऊया आणि हे सगळ्यांना असंच आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं. तेल आधी आपण आवळ्यामध्ये टाकायचं नाही आहे. हे आता टाकल्यानंतर ते तसंच आपण तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला लोणचं हे जास्त दिवस टिकवायचं आहे. गरम असं वस्तू म्हणजे गरम तेल आपण त्या आवळ्यामध्ये टाकलं तर आवळा आपल्याला लगेच नरम पडू शकतो. असं त्याला जो जरा कडकपणा पाहिजे लोणच्यासाठीचा जो असतो तो त्याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचा. हे आता आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी त्याच्यामध्ये मस्तपैकी फुलेल तेलामध्ये आणि छानपैकी त्याच्यामध्ये त्याचा सगळा अर्क उतरून राहील. पण ही पूर्णपणे गार म्हणजे अगदी जसं सांगू 15 ते 20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास त्याच्यामध्ये हे सगळं गार होतं. जास्त त्याला वेळ लागत नाही. पण तुम्ही जर गरमच्या गरम टाकलीत ना तर आपलं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही. सगळं नरम पडेल आणि बुरशी पण येऊ शकते. का तर त्याला असं तर असा ओलावा येतो. त्याच्यामुळे पूर्णपणे तेल हे गार करून घ्यायचं. आता माझं तेल पूर्ण गार करून झालेलं आहे. आता जो काही सगळा तेलात उरलेला सगळा जो बडीशेप आणि हिंगाचा मसाला होता तो सगळा मी काढून घेतलेला आहे आणि त्या आपल्या आवळ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. कारण का तेल जेवढं जास्त असेल ना तेवढं आपलं लोणचं अजून जास्त दिवस टिकतं आणि मुरायला तेल म्हणजे आवळा त्याच्यामध्ये चांगलं छानपैकी मुरण्यासाठी मदतसुद्धा होते. त्याच्यामुळे तेल तुम्ही एवढं कसं टाकलं असं काही नको. उलट जेवढं असेल चांगलं तेवढं म्हणजे जो आपण जेव्हा स्टोअर करतो तेव्हा वरती जो तेलाचा लेअर येतो त्यामुळे आपलं लोणचं हे खूप छान राहतं आणि एकदम त्याला प्रिझर्वेटिव्ह गोष्ट आहे ती तेल म्हणजे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तेलामध्ये कंजूसी करू नका. हे सगळं असं ना व्यवस्थित आता हे खाल्ल्यानंतर आताही लोणचं चांगलंच लागेल. पण 8-10 दिवसांनी जरा तुम्ही अजून खाल्लात ना की 8-10 दिवसांनी त्याची टेस्ट अजून छान होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता खाल्ल्यानंतर तुम्हाला जरासं कडवट वाटेल किंवा थोडं असं वाटेल की हे असं काय लागतंय. पण असं नाही. जेव्हा आवळा हा पूर्णपणे त्या लोणच्यामध्ये मुरेल आवळ्यातला अर्क सगळा त्याच्यामध्ये त्या बाहेर येत जाईल तेव्हा ते लोणचं अजून छान लागतं. त्याच्यामुळे एक 8 दिवसांनी वगैरे ना तुम्ही हे लोणचं खाल्लात ना तर खूप छान लागेल. इतकं टेस्टी लागतं. फक्त एकच आहे की जे काही तुम्ही पूर्ण प्रोसेस पहिल्यापासून शेवटपर्यंत कराल तिथे कुठे पाण्याचा अर्क लागू नये. जेव्हा लोणचं तुम्ही बरणीतनं काढाल तेव्हा सुद्धा तो चमचा पूर्णपणे पुसलेला असला पाहिजे. ओला चमचा बरणीमध्ये टाकू नका. नाही तर लोणचं आपलं जास्त दिवस टिकणार नाही. आणि काचेच्या बरणीमध्ये लोणचं स्टोअर करा. या काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं लोणचं खूप चांगलं राहील. अजिबात खराब होणार नाही. जर तुम्हाला इथे वाटलं की नाही मिठाचं प्रमाण थोडंसं मला जरा कमी वाटलं होतं म्हणून मी थोडं मीठ परत एकदा टाकून घेतलेलं आहे. थोडंसं जास्त नाही. कारण का कसं होतं जसं त्याच्यामध्ये आपलं लोणचं मुरत जातं ना तो आवळ्याचा अर्कसुद्धा बाहेर आला ना की मग थोडं अजून त्याला त्याचा जो असा आवळ्याचा जो तुरटपणा असतो तोही त्याच्यामध्ये गेला ना की लोणचं आपल्याला छान होतं. नाहीतर मग अगदीच नंतर जेव्हा अर्क उतरल्यानंतर खूप खारट लागेल. म्हणून व्यवस्थित बेताने मिठाचं प्रमाण हे करा. आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. या सीझनमध्ये तुम्ही हे लोणचं नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला हे कसं वाटलं ते. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.